मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। आज इतका पाऊस आहे ना की जे सकाळपासून जशी मी उठले तसं मी बघते, इतका पाऊस आहे ना। हे बघा, अगदी मुसळधार पाऊस म्हणतो ना आपण, तसा पाऊस आहे। विरांशला मी दूध आणायला पाठवलंय, म्हणजे ॲक्च्युली मी जाणार होते पण त्यात आलं की नाही मम्मा मी जातो, आणि खालीच आहे दूधवाला, काही जास्त खूप लांब नाही आहे। आणि गेला तर गेला मस्त रेनकोट घालून, आणि रेनकोट घालून गेलाय आणि सायकल घेऊन गेलाय प्लस। त्याला म्हटलं बाबा हळू जा, मी तुला वरतून बघते। आणि त्याची एक्साइटमेंट अशी होती ना की तो कधीच जात नाही बाहेर, मी कधीच त्याला पाठवत नाही, काही कामं असं ते आम्ही दोघं जण करून घेतो हे आणि मी। आज त्याला पहिल्यांदा पाठवलंय तर त्याचं चाललं की मम्मा पप्पा नाही तर मी तुझी हेल्प करतो, मी जातो दूध आणायला। आणि दूधवाला आहे ना इथे, हे समोर तुम्हाला दिसतंय का, हे जे झाड आहे ना, ती छत्रीवाला तो माणूस येतोय का, जरा झूम करून दाखवते। ही रिक्षा उभी आहे का त्याच्या समोर दूधवाला आहे, म्हणजे समोर म्हणजे रोड पण क्रॉस करावा लागत नाही, रोड पण क्रॉस करावा लागत नाही, अगदी म्हणजे इकडच्या साईडलाच आहे। म्हणून त्याला म्हटलं की जा आणि दूध घेऊन ये। आता बघू कसा येतोय ते, आंघोळ वगैरे काहीच नाही केली, म्हणतो मी ओला झालो तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तिकडून आलो का लगेचच मी आंघोळीला लागले। आता बघू बिराणी दूध घेऊन येतात। खरं सांगून असं मुलांना पाठवलं तर सगळ्यात जास्त भीती मला वाटते की ते कसे जाणार कसं येणार, कारण अजूनपर्यंत मी विराजला पाठवलेलं नाही। तर बघते मी बाहेर जाऊन की तो दिसतोय। थंडी वाजते। बघू येताय का तुला कट करता, हुशार होऊन गेला रे। का भेटतो तुझे बघू। चला तर मुलांसाठी मी आता आहे ना मस्त आलू पराठा बनवते, आणि आलू पराठ्यामध्ये एक गोष्ट टाकणार जी विरांशला अजून माहीत नाही आहे, आणि ती म्हणजे चीज आलू पराठा बनवते। त्याला आलू पराठा किंवा पराठ्याचे प्रकार, धपाटे, ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात। म्हणून माझं असं असतं की त्याला टिफिनला पण देताना मी मोस्टली पराठे किंवा धपाटे, थालीपीठ ह्या गोष्टी रिअरली म्हणजे असं देतच असते नेहमी। पण तरीसुद्धा आज सुट्टी, आणि सुट्टीच्या दिवशी मी कधीच बनवत नाही। सुट्टीच्या दिवशी आपलं हे जर असले ना तर पोहा नंतर जेवण हेच चालू असतं। आज पहिल्यांदा मी काहीतरी बनवते। इकडे मी तवा तापत ठेवला आणि मस्त असे आलू पराठे बनवते आहे, गरम, आणि मुलांना ते सर्व करेल। आता दुपारचे 12 वाजलेत आणि सकाळी नाश्ता केला होता मुलांनी, म्हणून मग त्यांना काही भूकच नाही। आणि खूप दिवसांनंतर आज आहे ना विरांशला आणि अथांगला मी चहा बिस्किट दिलं होतं। तर इकडं तर आता त्याच्यासाठी मस्त अशा आलू पराठे बनवते। रेसिपी काही नाही, जे नॉर्मल आपण जे बनवतो ना तसेच आलू पराठे असतात। मी आहे ना जरा नेहमी ना खूप जास्त थिन बनवते, म्हणजे एकदम पातळ बनवते, यावेळेस जरा असं जाड बनवते, कारण मला त्यात चीज पण टाकायचं आहे। इथे मी आलूचं जे मिश्रण आहे ना ते बनवून घेतलं, आणि इथे मी कणिक मळून घेतली आहे। आलूच्या मिश्रणमध्ये आहे ना बटाटे उकडून घेतले, 4 बटाटे, त्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी, जे काय आपल्याकडे जे काही मसाले असतात ना ते सगळे मसाले, आणि मस्त असं स्मॅश करून घेतलं। हे कणिक मळून घेतलं, ज्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे, कणिकमध्ये आहे ना जरा ओवा आणि जिरे टाकले आहेत, म्हणजे मस्त अशी टेस्ट आहे, त्याच्यात आता खाण्याने छान लागतात। आणि हे आहे इकडे चीज। आता मी हे मस्त छान लाटून घेते। हातानेच असा उंडा बनवून घ्यायचा, आणि आजूबाजूने पूर्ण असं हे करायचं, पण मध्य भाग आहे ना, जो मधला जो स्पेस आहे तो जरासा असा जाड ठेवायचा, जेणेकरून आपला पराठा फुटत नाही। त्यानंतर असं हे बनवून घ्यायचं। आता हे मिश्रण हाताला लागतं, म्हणून मग असं पीठ रोवते मी त्याच्यावर।
जे मिश्रण आहे ना हे जे पिठाचा उंडा आहे याला पिठाला चिटकत नाही म्हणून आधी कोरडं पीठ टाकते मी. हाताने सगळं मिश्रण मस्त सगळीकडे मस्त छान पसरून द्यायचं. वापर न करता इथं मस्त असं साजूक तुपाचं भाजते पराठा. आणि शक्यतो पराठा जास्त म्हणजे मोठ्या फ्लेमवरच भाजायचा जेणेकरून त्याची टेस्ट आहे ना ओरिजिनल ऑथेंटिक जो पराठा असतो पंजाबी पराठा त्याची येते. जर असं खरपूस मस्त भाजू द्यायचं पराठा. मी जेव्हा लहान होते ना तर आमचे शेजारी पंजाबी राहायचे. खूप छान लोक होती ती. आणि अजूनही गावाकडे जर गेलं ना ते आता आमच्या शेजारी नाही राहत दुसरीकडे राहायला गेले पण अजूनही गेले तर ते मुलं त्या आंटी ते सगळे जर इतके प्रेमाने बोलतात इतके छान बोलतात ना तर कधी कधी असं काही पराठा वगैरे केला हमखास त्यांची आठवण येते मला तर. आणि त्यांचे आता हा पराठा बघून येईल त्यांची आठवण येते मला कारण त्यांची साईज इतकी छोटी साईज असायची आणि इतकंच असं मस्त खरपूस नेहमी सकाळी पराठ्यांचा वास यायचा इतकं भारी वाटायचं ना. आणि हे जर व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल त्यांचे जे नातू आहेत ते माझे मिनी ब्लॉग्स इंस्टाग्रामला बघतात. आणि जर मोठी ब्लॉग बघत असाल तर हे बघा तुमची आठवण येते मला पराठे बनवताना. मस्त अशा खरपूस मस्त भाजून द्यायचा. दोन पराठे रेडी आहे मुलांना मी खायला देते. हॅलो, संध्याकाळच्या आता 6 वाजले आहेत आणि मी चहा खूप उशिरा घेते कारण दुपारी जरा झोपले होते. काय खातोय बब्बू तू? हा से हाय से हाय से हाय हाय तर कर. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आता मी कढी आणि कढी भात बनवते. पहिल्यांदाच खाणार आहे फक्त कढी भात कारण आम्ही नेहमी कढी खिचडी बनवतो आणि आज म्हटलं चला हे नाही येतं काहीतरी वेगळं ट्राय करून बघूयात. कढी आपला साधा भात असतो तो आणि कढी आणि काय म्हणतात हवा तितका गोड लागत नाही आणि किती केलं तरी साखरेचा गोडपणा आणि गुळाचा गोडपणा यात फरक तर असणारच. पण मस्त लागतो चहा. जर आहे ना आता माझा इथे राईस झाला आहे म्हणजे भात पूर्ण इथे माझा राईस झाला आहे आणि इथे मी कढीची पण तयारी केली. तुम्ही बघू शकता इथं मी कढीची पण तयारी केली आहे. जरा मी आहे ना कढी आहे ना जे आपण राजस्थानी स्टाईल असते ना तशी बनवते कारण तशी खूप कमी खायला मिळते आणि मला आहे ना मी एकदा कुठेतरी खाल्लेली ना तेव्हापासून मला ती फार आवडते. पण असं होतच नाही रेअरली तर म्हणजे कधीच होत नाही घरी बनवायचं झालं तरी. म्हणून म्हटलं चला आज आहे ना मस्त अशी राजस्थानी कढी बनवूया त्याच्यासोबत भाताने. मी आता आहे ना नॉन स्पायसी बनवेल आणि नंतर मग थोड्या वेळाने काय करा याला वरतून तडका देईल जो तिखट म्हणजे लाल तिखटचा तडका असेल. आणि आता एकदम नॉन स्पायसी म्हणजे आता मला काढून ठेवता येईल मला ते. मी कढी बेसन ह्या गोष्टी जेव्हा मी करते ना तर मीठ सगळ्यात शेवटी टाकते. जेव्हा मी गॅस बंद करायचा असतो मला तेव्हा मी लास्ट मोमेंटला मीठ टाकते आणि नंतर मग परत हलवून देते. म्हणजे याचं असं रिझन याचं असं आहे मी असं का करते कारण आहे ना काय होऊन जातं ना की कढीमध्ये आधी मीठ टाकलं किंवा बेसनात आधी मीठ टाकलं तर माझ्या हातून ते फुटतं. तुमच्या हातून फुटतं की नाही मला नाही माहिती. पण ही टिप्स आवडली असेल तर ह्या टिप्ससाठी तरी आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि इकडे तडका रेडी होतोय तोपर्यंत आता थोडंसं काढून घेते. जितकं तुम्हाला तिखट हवं आहे ना तितकं तुम्ही तिखट टाकून घ्यायचं. आता मी मस्त अशी भाजी बनवून घेते.
मला असं गोल गोल भजी बनवायचे, मला नाही वाटत गोल गोल भजी. मस्त असं ताट रेडी आहे आता विरायच्या ठिकाणी मीही जेवून घेते. इथं मी आहे ना उद्यासाठी लसूण सोलते. उद्यासाठी इतका क्वांटिटीमध्ये याच्यासाठी सोलते कारण मला उद्या आहे ना चिकन बिर्याणी बनवायची आहे. हे एक्सप्रेशन बघितले का तुम्ही? तर हे एक्सप्रेशन बघितले ना तुम्ही, कारण याला खूप जास्त आवडते चिकन बिर्याणी आणि खूप दिवसांनंतर बनवते म्हणून मग त्याची तयारी मी आत्ताच करते. तर जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच फॅमिली ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जर थोडा जर इंटरेस्टेड वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि आजच्या आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट पार्ट आणि सगळ्यात छान जो पार्ट जो तुम्हाला आवडला आणि तुम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. येस, ही आतांची भ्रूम आहे. हां, तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. से गुड नाईट. गुड नाईट. से गुड नाईट. से गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. ही अथांगची भ्रूम आहे. हां, अथांगकडे ही भ्रूम आहे, ही त्याच्या फ्रेंडची आहे आणि ती घंटागाडी. चला बाय करा. बाय.